मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाची लढाई जिंकली असली तरी ते तहात हरल्याचं आरक्षण अभ्यासक माजी खासदार हरिभाऊ राठोड म्हणाले। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणाऱ्या जरांगेंनी मावळे, वंचित बहुजन तसंच 12 बलुतेदार समाजाच्या ताटातील 17% भाकरी खाण्यात कुठला विजय मिळवला असा खोचक सवालही राठोड यांनी केला। सरकारी अध्यादेश हा मराठा समाजाची शुद्ध फसवणूक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी दिली। रक्ताच्या नात्याचा संबंध असल्याशिवाय दाखला न देण्याच्या मागासवर्गीय आयोगाच्या सूचना आहेत। कायद्यात तशी तरतूद आहे। तसंच सगळे सोयरेची व्याख्या स्पष्ट नमूद केलेली नसल्यानं प्रमाणपत्र मिळणं अवघड असल्याचं खडसे म्हणाले। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांच्या तब्बल 4 ते 5 किलोमीटर लांब रांगा लागल्या। मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्यानं बोरघाट मंदावला। आरक्षणासाठी आलेले अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आता गावी परततायत। सोबतच वीकेंड असल्यानं द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली। ही वाहतूक कोंडी फोडायला 10 मिनिटांचे ब्लॉक घेतले गेले। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळाल्यानंतर नवी मुंबईतल्या वाशीत जोरदार जल्लोष झाला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये जरांगेंनी विजयी सभा घेतली। यावेळी गुलालही उधळण्यात आला। या सभेची ड्रोन दृश्य हाती आली आहेत। मनोज जरांगे यांचं बीडमधील मूळ गाव असलेल्या मातुरीत जल्लोष करण्यात आला। गावातील महिलांनी फुगडी घालून तसंच गावकऱ्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला। मनोज जरांगेंच्या आईला पेढे भरवत ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला। वाशिमच्या शिवाजी चौकात शिवसेना शिंदे गटानं आणि काटा गावात मराठा समाजानं फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला। विशेष म्हणजे याच काटा गावात मनोज जरांगेंनी वाशिम जिल्ह्यातील पहिली जाहीर सभा घेतली होती। मराठ्यांच्या मागण्या मान्य झाल्याने इथं आनंदाचं वातावरण आहे।